हॅलो फ्रेंड्स, आज आपण त्याच्या पुढची मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दिलेले एक्झाम्पल्स आहेत त्याच्यानंतरचे एक्झाम्पल्स पुढे कंटिन्यू करणार आहे. डेरिव्हेटिव्हची एक्झाम्पल्स तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मी दिली होती, ती तुम्ही स्टडी बघितली असतील आणि तुम्हाला समजले असतील. आता मी दुसरी तशीच एक्झाम्पल पुढची आणि मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स तुम्हाला मी सॉल्व्ह करून देत आहे. एक्झाम्पल आहे y इक्वल टू अंडर रूट. बघा, समजून घ्या बाळांनो, फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत, बेसिक एक्झाम्पल्स आहेत, ते समजून घ्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढची एक्झाम्पल्स थोडी डिफिकल्ट एक्झाम्पल समजायला सोपं जाईल. तर हे ए स्क्वेअर प्लस रूट एक्स स्क्वेअर, रूट ए स्क्वेअर प्लस अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डिफरन्शिएट with respect to x dy by dx equal to d by dx of ही नेहमीची मांडणी लक्षात ठेवायचं, ही विसरायचं नाही. मग तुम्हाला काही तसं अवघड जाणार नाही. एकदा मांडणी करून ठेवली ना की मग त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं सिंथेसिस किंवा त्याचं सॉल्व्ह करता येणं सोपं जाते. आता लक्षात घ्यायचं आहे रूट, हे बघायचं बाहेरून पाहायचं आणि मग आतल्या गोष्टीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. पहिला कोण आहे? तो रूट आहे म्हणजे हा फॉर्म्युला रूट एक्स इक्वल 1/2 रूट एक्स मीन्स याचं होणार 1/2 रूट एक्स म्हणजे हे सगळं आहे कसं ए स्क्वेअर प्लस रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू आतल्याचं डेरिव्हेटिव्ह. कारण आपण एक्सचा फॉर्म्युला याच्यासाठी यूज केलाय म्हणजे की डी बाय डी एक्स ऑफ ए स्क्वेअर प्लस रूट ए स्क्वेअर प्लस एक्स. ह्या रूटचा विषय संपलेला आहे, कारण ह्या रूटचा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. आता फक्त आतल्याचं डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 1/2 अंडर रूट ए स्क्वेअर प्लस अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. हा कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. जसं 5 स्क्वेअर म्हणतो आपण तसं हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. ह्याचं डेरिव्हेटिव्ह होणार 0 प्लस ह्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे पुन्हा तिथंच बघा, रूटमध्ये जातो आपण 1/2 अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू पुन्हा लक्षात घ्या, डायरेक्ट घेतो इंटू इथं रूटचा फॉर्म्युला एक्सच्या जागी एवढा आहे म्हणजे की याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. हे आहे तसंच घ्यायला पाहिजे ए स्क्वेअर प्लस रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू हे 0 तसंच. ओके, 1/, तिथे बघा हे आहे तसं, हे 0चा विषय सोडून द्या. 2 अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0, हे 0 कॉन्स्टंट आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. हे त्या एक्झाम्पलचं आन्सर. बघा, प्रत्येक स्टेप क्लिअर केलेली आहे. समजून घ्या, काय प्रॉब्लेम असेल काय तर पुन्हा जर प्रॉब्लेम असेल तर पुन्हा करा. तेच एक्झाम्पल पुन्हा वॉच करा आणि समजून घेऊन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि लक्षात घ्या, प्रत्येक एक्झामपर्यंत तुमच्या हाताखालून कमीत कमी 10 वेळा गेलं पाहिजे. लक्षात घ्या, 10 वेळा गेलं तरच ते तुम्हाला काहीतरी त्या वेळेला सुचू शकतं की बाबा हे एक्झाम्पल या पद्धतीने करायचं आहे. लुक हिअर, y इक्वल टू रूट साइन एक्स. पुन्हा रूटचा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला लक्षात घ्या. रूटचा फॉर्म्युला हे बघा, डिफरन्शिएट with respect to x dy by dx equal to under root dy by dx of root sin x. काय होणार हे इक्वल टू काय होणार आहे बघा, रूटचा फॉर्म्युला, ह्या रूटच्या फॉर्म्युला काय होणार 1/2 रूट sin x. जसं 1/2 रूट x तसंच 1/2 रूट sin x इंटू
एक्सचा फॉर्म्युला कोणासाठी यूज केला आपण sin x साठी यूज केला. सो काय होणार सांगा बरं d by dx ऑफ sin x सेपरेट घेतो आणि मग झालं ना तुम्हाला माहिती आहे d by dx ऑफ sin x इक्वल टू cos x. सो d by dx ऑफ sin x इज cos x डिवायडेड बाय तर cos x आहे ना ते इथं मल्टिप्लाय केलं अंडर रूट sin x इज द आन्सर. त्या एक्झाम्पलचं ते आन्सर आहे. समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू cos ऑफ रूट x d by dx ऑफ cos x इक्वल टू मायनस sin x हा फॉर्म्युला आहे बेसिक फॉर्म्युला बघा. मग मी तर म्हणा डिफरन्शिएट with respect to x dy by dx equal to ही बेसिक मांडणी झाली बघा. आणि मग d by dx ऑफ cos x चे डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस sin x मायनस sin root x मायनस sin root x इनटू cos x चा फॉर्म्युला रूट साठी वापरला रूट x साठी वापरला म्हणून मी इनटू याला चेन रूल म्हणतात लक्षात घ्या. याला काय म्हणतात चेन रूल. फक्त रूट x चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. cos चं डेरिव्हेटिव्ह sin घेतलेला आहे पण रूट x चं काय केलं नाही म्हणून रूट x चं डेरिव्हेटिव्ह cos चं डेरिव्हेटिव्ह sin मायनस sin घेतलेला आहे रूट x तसाच रूट x चं डेरिव्हेटिव्ह म्हणून चेन रूल प्रमाणे चेन तयार करायची साखळी तयार करायची मायनस sin रूट x इनटू 1 upon 2 root x. It is formula. A formula है yes. y equal to sin x square plus 5. Differentiate with respect to x dy by dx. First step d by dx of sin of x square plus 5 equal to हे बघा sin चे d by dx of sin इज cos. सो याचं म्हणणार मी sin चं cos म्हणणार की आहे तसंच घ्यायचं याच्यात काहीही चेंज करायचा नाही. पण आपण sin चं डेरिव्हेटिव्ह cos घेतला पण ह्याचं काहीच केलं नाही. सो d by dx ऑफ x इक्वल टू cos ऑफ x स्क्वेअर प्लस 5 इनटू याचं डेरिव्हेटिव्ह बघा x स्क्वेअर चं म्हणजे x रेज टू n चा फॉर्म्युला. x स्क्वेअर मीन्स x रेज टू n चा फॉर्म्युला म्हणजे हे पुढे घ्यायचं ह्याच्यात एक मायनस करायचा म्हणजे 2 पुढे घ्यायचं एक मायनस करायचा 1 नाही दिला ते चालतो आणि 5 हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे की त्याची चिठ्ठी येतो. सेपरेट कॉन्स्टंट आला तर 0 घ्यायचं लक्षात घ्या. सेपरेट कॉन्स्टंट प्लस 5 आणि 0 आन्सर एवढंच. पुढचं एक्झाम्पल असं आहे बघा y इक्वल टू cos ऑफ sin ऑफ x differentiate with respect to x dy by dx of cos of sin of x equal to cos चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. आता cos चे दिले बघा cos चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin of x sin of x into d by dx ऑफ कुणाचं sin of x. का तसं करायचं तर cos x चं डेरिव्हेटिव्ह x चा फॉर्म्युला कोणासाठी वापरला sin x साठी. सो sin x चं डेरिव्हेटिव्ह सो sin of sin x as it is and d by dx of sin x is cos x. It is answer. समजलं का बघा काही अवघड नाही.
व्हेरी व्हेरी सिंपल, फार सोपं आहे, लक्षात घ्या. अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत. हे बघा, y इक्वल टू साइन ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. व्हेरी सिंपल. लुक हियर, differentiate with respect to x, dy by dx equal to d by dx of sine of, okay, then derivative of sine cos of ax square plus bx plus c. But we have used formula of sin x for the ax square plus bx plus c. x चा फॉर्म्युला ह्याच्यासाठी वापरला, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. सो dy dx of ax square plus bx plus c. So cos of as it is. आता इथं वापरायचा फॉर्म्युला x raised to n चा, n पुढे घ्यायचा, एक कमी करायचा, हा 2 पुढे घ्यायचा, म्हणजे ट्वाइस a, एक कमी करायचा 1. हा इथं वापरायचा kx चा फॉर्म्युला. kx असतं k, का तर x चं डेरिव्हेटिव्ह 1 असतं, सो ओनली n b आणि प्लस c means constant. It is answer. Very very simple. Very very simple. Next. अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत. y equal to sec of tan of root x. Differentiate with respect to x, dy by dx, d by dx of sec of tan of root of x. आता तुम्हाला इथे फॉर्म्युला देतो, d by dx of sec x equal to sec x tan x. It is the formula, basic formula. मग सेकचं डेरिव्हेटिव्ह पाहिजे घ्यायचं. मी याचा विचार नंतर करणार आहे, पहिला ह्याचा विचार करतोय. बघा, सेक मीन्स सेक एक्स टॅन एक्स. एक्स म्हणजे सेक ऑफ टॅन ऑफ रूट एक्स इनटू टॅन ऑफ रूट एक्स. कसं बघा, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, सेक एक्स टॅन एक्स, पण एक्सच्या ठिकाणी कोण आहे, टॅन एक्स. सो सेक एक्स टॅन एक्स म्हणजेच एक्सच्या ठिकाणी हे आहे टॅन रूट एक्स, टॅन इनटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन रूट एक्स. मग मला सांगा बघा, कुणाचा एक्स साठी एक्सचा फॉर्म्युला टॅन रूट एक्स साठी वापरला, मग टॅन रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे आहे. तसं तर खाली उत्तर आणायचं, सेक टॅन रूट एक्स tan of tan root x into tan's derivative d by dx of tan x equal to sec square x. So tan's derivative sec square root x into पुन्हा x चा फॉर्म्युला root x म्हणजे d by dx of root x. आणि मग हे आहे तसं पुन्हा लिहायचं, sec tan of root x, tan of root x into sec square root x into 1 upon 2 root x. त्याचा डेरिव्हेटिव्ह x as finish. हेच आपण एका ओळीत सुद्धा मांडू शकतो, लक्षात घ्या. हेच आन्सर आपण एका ओळीत कसं मांडू शकतो हे तुम्हाला मी सांगतो. हेच जास्त लेंदी न करता शॉर्ट मध्ये कसं करायचं सांगते. हे समजलंय. आता आन्सर तेच येते की नाही पहा. इथंच
इथंच मी काय करणार इंटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन रूट एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. बरं फिनिश. तर एवढ्या स्टेप्स नेमकी न करता अगदी शॉर्टमध्ये करता येईल. बघा सेक हे आहे तसंच डी बाय डी एक्स ऑफ टॅन रूट एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. आणि मग झालं नाही पाहिजे बघा सेक ऑफ टॅन रूट एक्स टॅन ऑफ टॅन रूट एक्स. हे झाला सेकचा फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ सिक्स. ह्याचा फॉर्म्युला सेक स्क्वेअर रूट एक्स. ह्याचा फॉर्म्युला म्हणा आपण 2 रूट एक्स. फिनिश. बघा शेवट एवढ्यात तुमचं तेवढ्याच स्टेप्स कमी झाल्या. पण जर तुम्हाला जमलं तर बघा सेकचं डेरिव्हेटिव्ह पहिला नंतर टॅनचं डेरिव्हेटिव्ह नंतर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह. तेच आपण करत गेलो फक्त स्टेप्स वाढल्या. तेच आपण प्रत्येक स्टेपला एक एक स्टेप वाढवत गेलो. हे एकदम तुम्हाला उत्तर मिळू शकतं. आणि असं केलं तर हे अतिशय चांगलं छान होतं. काही प्रॉब्लेम नाही आहे. मार्क्स जात नाहीत. व्यवस्थित मार्क्स मिळतात तुमची. y इक्वल टू साइन ऑफ कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स. हे बघा डिफरन्शिएट with respect to x. हे बघा dy by dx इक्वल टू d by dx of sin of cos of tan of x. बघा मी पहिला कोणाचा फॉर्म्युला वापरणार साइनचा नंतर कुणाचा पाचवा म्हणून डी बाय डी एक्स ऑफ नंतर पुन्हा तिथं कॉसचा वापरणार म्हणजे ह्याचा पण घेणार पुन्हा डी बाय डी एक्स. त्याला चेन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं चेन तयार केली साखळी तयार केली कडीला कडी जोडली. साईनचा फॉर्म्युला यूज करणार हे आहे तसंच ठेवणार. कॉसचा फॉर्म्युला यूज करणार आहे तसंच ठेवणार. टॅनचा फॉर्म्युला यूज करणार. बघा मग आता साईनचं डेरिव्हेटिव्ह तुमच्याकडे आहे कॉस. फक्त एवढ्याच डेरिव्हेटिव्ह घेणार कॉस. पुढचं आहे तसंच ठेवणार आहे. कॉसचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे मायनस साइन. पुढचं आहे तसंच ठेवणार आहे. आणि टॅनचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे सेक स्क्वेअर एक्स. फिनिश. समजलं का? बघा अतिशय सुंदर छान छान एक्झाम्पल्स आहेत. तो समजलं तुम्हाला? ठीक आहे. हे जर व्हिडिओ समजला लाईक करा. आवडला तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके देन स्टॉप हिअर.